त्याचसोबत आपलं अकाउंट काहीतरी सील केलं, आपल्या लोकांचे पगार लेट झाले कर्मचाऱ्यांचे. मला एवढंच जाणून घ्यायचं आहे की आपल्याच लोकांच्या विरोधात आपण सुप्रीम कोर्टापर्यंत लढतो आणि तिकडे हरतो, तर प्रशासनाची नेमकी या मागे काय भूमिका आहे, की कशासाठी आपण म्हणजे जो कोर्टाचा निर्णय लोअर कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत कायम राहतो त्याच्या विरोधात आपण सातत्याने लढतो, 11 केसेस लढतो, आपलेच कर्मचारी आहेत. नेमकी भूमिका प्रशासनाची काय? ह्या समजा हे जे कोर्टाचे लोअर कोर्टाचे निर्णय मानले तर प्रशासना किंवा महापालिकेवरती काय परिणाम होऊ शकतो, आणि हे समजा फिरले, कोर्टाने ते निर्णय नाकारले वरच्या कोर्टाने, तर काय परिणाम होऊ शकतो याचं स्पष्टीकरण प्रशासनाने द्यावं. हा विषय मंजूर करण्यापूर्वी. ठीक आहे, हा विषय मंजूर करूया. तुम्हाला माहितीसाठी सांगतो की बऱ्याच वेळा प्रशासकीय अधिकाऱ्यांना वरतून प्रेशर येतो, पण एक नियम होऊ नये. समजा असं झालं खालच्या कोर्टातने चुकीचा असेल बरोबर असेल आदेश हा वरती गेला आणि हा कायम केला तर संपूर्ण राज्याला त्याचा इफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे राज्य सरकारकडनं अशा वेळी त्याच्या विरोधात अपिलात जावं अशी सूचना येतं आणि प्रशासकीय अधिकारी शेवटी नाईलाज असतो, त्यांना जायला लागतं. आता आपली बॉडी आलेली आहे त्यामुळे आपण त्याच्यामध्ये प्रिकॉशन घेणार आहोत. परंतु या प्रेशर खाली काही त्यांना गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामधनं आपण मार्ग काढला का आपण अशा अशा गोष्टी करू, बॉडी आलेली आहे आणि आपण विषय मंजूर करून घेऊ, त्याप्रमाणे हा विषय आलेला आहे. असे अनेक विषय आहेत. त्याच्यासाठी आपण हा विषय देखील झालेला आहे का आपल्याला अन्य महापालिकांमध्ये जसा विशेष बाब म्हणून कामावर ठेवता आले, ठोक पद्धतीने घेऊन मग त्यांना परमनंट करणं वगैरे, या ज्या काही प्रोसिजर कायदेशीर पूर्तता करायच्या त्या आपण आता टप्प्याटप्प्याने करायला घेणार आहोत. त्याच्यामध्ये फक्त एवढंच आहे का त्यांचं म्हणणं एकच आहे का असं जर परस्पर झालं तर अनेक असे दिवाळे होतील की जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा त्रास होईल. म्हणून शासनाकडनं कधीतरी अशा गाईडलाईन्स येतात का बाबा अनचॅलेंज पाठवू नका, म्हणून ते चॅलेंज करायचं असतं. पण ठीक आहे, आपण हा आता आपली बॉडी आलेली आहे त्याच्यामुळे आपले अधिकार आहेत, त्यामुळे आपल्या अधिकारामध्ये आपण आता विषय घ्यायला सुरुवात केली. नाही महापौर महोदय, हा प्रशासकीय काळातला नाही तर हा अगोदरपासूनचा विषय. मला एवढंच म्हणायचंय, विषय माझं लक्ष वेधण्याचं कारण एवढंच आहे की वसई विरार महापालिकेच्या आयुक्तांवरती पण कोर्टाने काही कमेंट किंवा काही स्ट्रिक्चर केले किंवा काय त्याची माहिती नाहीये, फक्त ऐकून आहे. मला एवढंच म्हणायचंय की याच्यामध्ये महापौर महोदय मला एवढंच म्हणायचं आहे की हे सगळं करताना प्रशासनाने ही काळजी घेतली पाहिजे ना, आयुक्तांपर्यंत हे सगळे जर विषय जात असतील आणि आयुक्तांना कोर्टाला काहीतरी सांगावं लागत असेल तर ही आपल्या शहराची बदनामी आहे, प्रशासनाची बदनामी आहे. प्रशासकीय जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी नेमकी काय काळजी घेतली की हे सगळं होईपर्यंत ते प्रशासकीय अधिकारी काय करत होते, आयुक्तांपर्यंत हा विषय गेला तोपर्यंत म्हणजे आपण कोर्टामध्ये आपल्याच अधिकाऱ्यां किंवा आपल्या प्रशासनाच्या प्रमुखांविरोधात ज्या वेळेला एखादं ऑर्डर पास होते किंवा काही त्यांचं कमेंट पास होता त्यावेळेला तो संबंधित अधिकारी आणि तो आपले वकिलातले जे कोणी वकील आहेत त्यांची काय जबाबदारी नाही का? आपण अशा पद्धतीने हा विषय मला वाटतं टाळू नये की त्यांना वरतून दबाव होता वगैरे सगळं मान्य आहे ना, पण हे करताना तुम्हाला जर कोर्ट असंच ऑर्डर काही अधिकाऱ्यावरती पास करत नाही, त्यांनी अगोदर काहीतरी प्रिकॉशनरी मेजर घ्यावे सांगितले असतील, काही ऑर्डर दिली असेल तर ती ऑर्डर फॉलो न करता आपले संबंधित अधिकारी आणि वकील यांनी ते मानलं नाही म्हणून कोर्टाने त्या पद्धतीने रिमार्क मारले. अशा पद्धतीने रिमार्क मारले तर जो जबाबदार अधिकारी आणि वकील आहे त्याची काय अकाउंटेबिलिटी नाही का? आपण असं ढकलून देणार का की शासनाने सांगितलं, शासनाचा दबाव आहे, ठीक आहे ना, मान्य आहे, पण आपल्या आयुक्तांपर्यंत हा विषय जेव्हा येतो त्यावेळेला त्या संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी व्हायला पाहिजे. तुम्ही जो मांडता विषय तो या विषयाशी संबंधित नाही, तो वेगळा विषय. ऐका नाही याच्याशी नाही याच्याशी संबंधित नाही, तो वेगळा, तो विषय वेगळा आहे. फक्त ती कम्युनिकेशन गॅप होती, कोर्टाचे आदेश आले होते ते पाळले गेले नाही म्हणून नाईलाजास्तव कर्मचाऱ्यांना कंटेम्प्टला जायला लागलं आणि मग त्या ठिकाणी विषयाला तिकडे देखील कम्युनिकेशन गॅप झाले आणि योग्य त्यांना जी प्रोसिजर करायची आहे, कारवाई करायची आहे, चौकशी करायची आहे ती माननीय आयुक्तांनी चालू केलेली आहे आणि त्यांच्या लेवलला ते काम चालू झालेलं आहे. आणि याआधी एक जे विधी खात्यातील एक व्यक्ती होती त्यांना कमी देखील केलेलं आहे त्याच्यातनं. त्यामुळे पुढची प्रोसिजर चालू आहे त्यांची. हा विषय मंजूर. पुढचा विषय